नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉगमध्ये. तर बघा, मी तयार झाले आणि सगळी घरातली कामं ही आवरलीत आणि आहे आणि मी आणि आयू आणि दक्ष आम्ही निघालो आहे औंधला, आमच्या गावाकडे. तर बघायचं आहे तुम्हाला, आयू दक्ष पण दाखवते. एक मिनटं. बघा, आयू दक्ष पण झालेत तयार, शाळेतून आलेत. आयूची तब्येत जरा बरी आहे आता, पण सूज काही कमी नाही झालेली, सूज तेवढीच आहे. आणि आम्ही आत्ता गाडीवरून जाणार आहे. ह्या आयुष, कुठे निघालोय आपण? सांग जरा, इकडे ये. दक्ष, कुठे निघालोय? कुठे निघालोय? औंधाला. कोण चाललंय? तुला नाही नेणार मी. येणार आहेस? नाही, तू नको येऊ. येतो. चल, पप्पांना बोलवलं का, चावी घे. चल. बघा, निघालोय गाडीवर, एन्जॉय करत जाणार आहे आता. दक्ष पण आहे पुढं. दक्षने टोपी घातली आणि आवी पण बसलाय. म्हणूनच मुला कानाचं पप्पा घेऊन चाललेत आपल्याला फिरायला. हे आहे बघा कराड स्टेशन. कराडचं रेल्वे स्टेशन आहे. स्टेशन पासून आम्ही जवळच आहे राहायला. दक्ष, तुझे फ्रेंड्स बघ. दक्ष, तुझे फ्रेंड, आयूचे फ्रेंड है ना. आयू लगेच बघायला लागलाय. आयू कसलं भारी आहे तलाव. कुठं पोचलोय हो? कळंबी. आता नाव वाचते ना, कळंबी म्हणते. अहो, मी तुम्हाला विचारायला लागले कुठं पोचलोय. अगं आता नाव वाचलं ना तू, कळंबी म्हणून. गाडी का थांबवली? जाते गाडीच्या पुढे.
थांबा म्हणला अवघड वाटतंय तुम्हाला. कुणाला कापायचंय? चिच्ची चिच्ची खायची का तुला? हा हाय औंध पुसे सावळी रस्ता. इकडे जाणार पुसे सावळीला, इकडे जाणार औंधला. आता थोडंच राहिलंय आमचं प्रवास. हे दोघे झोपायला लागलेत म्हणून गाडी थांबवली. दक्षचे केस कसे झाले? शॉक सर्किट वाणी कसे झाले दक्षचे केस? आम्ही आलो त्या गावात. इथनं जायचं शॉर्टकट रस्ता आहे ना. तुम्हाला तुमचे लहानपणीचे दिवस आठवत असतील काय हो? आम्ही निघालोय आता आमच्या घराकडं. हे आहे अय्या हे रिकाम होतं ना हो. बघा आम्ही आता निघालोय डोंगरावर. वा वा वा, आईचे पप्पा कशी गाडी चालवत आहे. सातारा जिल्ह्यातील ही गाव आहे. कसं दिसतंय बघा, केवढं छान सूर्यास्त व्हायला लागलेला आहे. आयुषचे पप्पा इकडे फोटो काढतात. दक्ष इकडे उभा आहे. आयुष इकडे गाडीवर बसलाय. सूर्य मावळायला लागलेला आहे. डोंगरावर आलोय का नाही? हा, कुठे आलोय आपण? डोंगरावर.
हा औंदाचा डोंगर आहे है की नाही. आले एक बच्चे घेऊन. ह्या डोंगरावरच्या पायऱ्या आहेत त्या. स्वतःचा सेल्फी काढायचं चाललंय बघा. डोंगरावर आलोय. कसला भारी सेल दिसतोय वरनं. वा, थंडीला सुरुवात झालेली आहे. काय या झाडांमुळं दिसना काय नाही.